सरपंच, उपसरपंच व शाखा प्रमुख यांच्याकडनं पिंपलास संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात पिंपलास गावातून। स्वागत आहे सरपंच साहेब, उपसरपंच साहेब तसेच शाखा प्रमुख सर्वांचं स्वागत आहे या दमण नगरीमध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे। नरेश आणि दशरथ गोलंदाजी करण्याकरता, विनेश पहिले षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे। यावेळेस उडव्या बॅटने प्रहार करायचा होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला। बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित नाहीये। अखेरकार हा चेंडू एस्टाच्या मागे विसावला जाणार निधाव चेंडूवाला। चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली विनेशच्या माध्यमातून। पहिले षटक मार्गस्थ आणि विनेश चांगली सुरुवात करतोय। बाहेरच्या बाजूला चेंडू आहे, हा चेंडू बाहेरच्या बाजूला आहे। पंच देखील आम्हाला सांगत आहे दॅट इज अ व्हाईट बॉल। पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन फटका खेळायचा होता, संपर्क व्यवस्थित नाहीये। चेंडू जाऊन पॅडवर आदळला जाणार, दरम्यान फलंदाजाने एक धाव पूर्ण केली। पंच देखील सांगत आहेत लेग बायच्या स्वरूपामध्ये तुम्ही एक धाव जोडू शकता। षटक क्रमांक पहिला आणि काय सुंदर गोलंदाजी करतोय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक सुंदर गोलंदाजी हाताळतोय विनेश। अलीमघर विरोधात पिंपलास ही अशी लढत। समोरच्या दिशेमध्ये मोठा फटका खेळायचा होता, फटका फसतोय क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि अखेरकार यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालं। झेल घेण्यामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी राहिला, फलंदाज होणार बाद। दर्शक बाद होतोय 0 धावेवरती। इनसाइड आउट खेळायचं होतं, थोडासा बाहेरच्या बाजूला दशरथ विसावला होता, शॉट बनवायचा होता पण अखेरकार बॅटच्या बरोबर स्टिकरला चेंडू टच झाला आणि विकेटचं पतन झालं। क्रमांक 3 वरती फलंदाज संजय येतोय। क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता संजय आला मैदानाच्या आतमध्ये। विनेशने मात्र विकेटची खुराक प्राप्त केली। अखेरकार दशरथला 0 धावेवरती बाद करण्यामध्ये त्याला यश आलं। हा चेंडू चांगला आहे, पडल्यानंतर चेंडू आतल्या बाजूला वळण घेतोय। दरम्यान यावेळेस देखील पंचांचा इशारा आलेला आहे, लेग बाय, एक धाव मिळणार। धावसंख्या 3 झालेली आहे। अजूनही आपण विचार केला तर धावफलकावर 3 लागले, एकही धाव हे बॅटच्या स्वरूपामध्ये आलेली नाहीये। तिन्हीच्या तिन्ही धावा या फक्त लेग बायच्या स्वरूपामध्ये आल्या गेल्या आहेत। स्ट्राईकला पुन्हा एकदा नरेश पाहायला मिळतोय। यावेळेस पुन्हा वेळ आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॅटची कडा। अखेरकार विनेशने चांगलं झेल पकडलं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि 2 विकेट त्याच्या नावी आल्या। चांगलं क्रिकेट, गुड बॉलिंग। क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता प्रल्हाद आला। पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे। काय सुंदर गोलंदाजी पाहतोय गोलंदाज विनेश। ऑन साइडला यावेळेस जोरदार प्रहार झाला, चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय। एक धाव पूर्ण झाली, प्रल्हाद दुसरी घेणार का
पण अखेरकार नकार दिला. एका धावेने प्रल्हादची खाते उघड झाली आणि हा षटक देखील समाप्त झाला. एक षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहिली फक्त आणि फक्त 4. षटक क्रमांक आपल्याला दुसरं पाहायला मिळेल आणि गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होणार. ओव्हर द विकेटने सागर आला. काय सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये विनेशाने पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट त्याने प्राप्त केलं. इकॉनॉमी गोलंदाजी मी म्हणेन कशी असावी पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर विनेश सारखी असावी. स्ट्राईकला पुन्हा एकदा प्रल्हाद पाहायला मिळाला. आता ही जोडी फार महत्वाची आहे अलीमगढ संघाकरता, कारण या बॅटरवरती भरपूर विश्वास आहे. पाठीराख्यांच्या कर्णधाराचा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्पीडअप करायचं आहे विनंती असेल. ऑन साइडला जोरदार प्रहार करायचा होता. बॅटची होतली गडा, चेंडू निघून चाललाय फाईनल क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली प्रल्हादने. दुसरीचा जोरदार प्रयत्न करतोय आणि अखेरकार दुसरी धाव ही पूर्ण केली. धोकादायक धाव होती. जीव मुठीमध्ये घेऊन प्रल्हाद धावला होता आणि अखेरकार या 2 धावा प्रल्हादच्या खात्यामध्ये आपण ऍड करूया. धावसंख्या 6. थोडस बाकफुटलंय टीम अलीमगढ, कारण जी सुरुवात हवी होती पहिल्या डावामध्ये ती सुरुवात आता मिळालेली नाहीये आणि हा सामना डू ऑर डायचा आहे. हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. जो जिंकणार तो या स्पर्धेमध्ये कायम राहणार आणि जो हरणार त्याचं स्थान हे मात्र अलिप्त होणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये. ही झील होणार का? अखेरकार सुंदर जजमेंट केलं. यष्टी रक्षकाने नजर शेवटपर्यंत राहिली आणि प्रल्हादचं विकेट मात्र मिळालं गोलंदाज सागर याला. चांगला फटका एक्झिक्यूट केला जातो. यावेळेस चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. दूरवरून क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती, परंतु बघा काय जलद गतीने दुसरी धाव पूर्ण केली. सुंदर रनिंग, अतिशय सुंदर रनिंग पाहायला मिळाली. पहिली डाव अगदी वेगाने पूर्ण केली, दबाव टाकण्याचं कार्य केलं. त्यानंतर पाहिलं की क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, वेळ होऊ शकतो या चेंडूला. दुसरी धाव देखील पूर्ण केली. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला. फलंदाज अतिशाला मैदानाच्या आतमध्ये 2 धावा त्याच्या नावे आपण ऍड करूया. पुन्हा एका ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. जागा बनवून वीरेंद्र सेवक स्टाईलने खेळायचं होतं. संपर्क नाहीये. चेंडू यष्ट्यांच्या मागे विसावला जाणार. निधाव चेंडू आला. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. गोलंदाज सागर करणार. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 8 झालेली आहे. खराब क्रिकेट अलीमगढ संघाचा पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने चांगला फटका, चेंडू उंची गाठतोय, लांबी देखील गाठणार का? आणि अखेरकर हा चेंडू निघून जाणार. सीमा पार हा येतोय उत्तुंग षटकार.
देखशनीय फटका, नेत्र दीपक फटका, बरोबर गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू खेळण्यामध्ये फलंदाज यशस्वी राहिला आणि अखेरकार या 6 धावा अलिमगड संघाच्या खात्यामध्ये राहिल्या. सेन्सिबल क्रिकेट, एक चांगला फटका खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये सिंगल कंप्लीट केली, हे चांगली क्रिकेटची लक्षणं आहेत. जेव्हा आपण एखादा मोठा फटका खेळता त्यावेळेस दुसरा चेंडू रोटेट करणं फार गरजेचं असो धावे करता, ते कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं. सुंदर क्रिकेटची सजावट आता केली जाते. दुसऱ्या षटकाची समाप्ती सागरचं दुसरं षटक संपलं गेलं. धावसंख्या आपण पाहिली 15 झालेली आहे. ही धावसंख्या चांगली आहे कारण अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. चालू असलेला सामना युवांशी पिंपलास विरोधात जरीमरी क्रिकेट संघ अलिमगड. उमेश येतोय क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता. समोर जर बॅटर पंच करायचं होतं, यावेळेस पंच करायचं होतं, जोरदार प्रहार करायचा होता, संपर्क नाहीये, चेंडू निर्धावाला, जागेवरून खेळायचं होतं, फुटवर्कचा वापर नाहीये. यावेळेस क्लिकचा फटका, मनगटी फटका, टायमिंगच्या जोरावरती चेंडू पाठवला जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार अतिशय बॅटमधना. कलात्मक षटकार म्हणूया आपण. फक्त दिशा दाखवली, मनगटाचा वापर केला आणि अखेरकार टायमिंगच्या जोरावरती हा चेंडू दूरवर विसावला गेला. षटकाराच्या रूपामध्ये ऍक्शन रिप्ले पाहूया आपण. सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका, प्रॉपर टायमिंग यावेळेस झालं होतं. चेंडू अखेरकार सीमा बाहेर जाताना आपण पाहायला मिळाला. उमेशचं स्वागत केलं दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज अतिशयने. धावसंख्या 21 झालेली आहे. यावेळेस चांगलं क्रिकेट. अनदर गुड शॉट, वन्स अगेन गुड बॅटिंग. चेंडू पुन्हा निघून जाणार स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक अतिशय बॅटमधना हा प्रहार होतोय. आतिश यावेळेस ऑन द फायर झालेला आहे. आतिशची बॅट आता मात्र आग उघडते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. सुंदर फटक्याची सजावट, बॅक टू बॅक 2 चांगले फटके अतिशय बॅटमधनं आले. यावेळेस अलिमगड संघाच्या फलंदाजांनी ड्रायव्हिंग सीटवरती बसण्याचं कार्य केलं. गाडीचं गिअर बदललं गेलं, टॉप गिअरला आता मात्र ही गाडी पाहायला मिळते. धावसंख्या 6 ने पुढे सरकणार. 27 धावा, व्हेरी गुड टोटल. उमेश थोडा तर मागडा ठरतोय. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, बॅटची कडा लागली, चेंडू बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल झाला. अतिशला यावेळेस थांबवण्यामध्ये उमेशला यश आलं. यावेळेस अतिशने फक्त एकच धाव पळून काढली. धावसंख्या 28 झालेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ उमेश गोलंदाजी करतोय राऊंड विकेटने. फुलटॉस चेंडू, टायमिंग व्यवस्थित नाहीये, चेंडू गोलीच्या वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जैसी गेन वैसी नसीहत. चुकीचा चेंडू आणि चुकीच्या चेंडूवरती चांगला फटका आला. चेंडू यावेळेस षटकारामध्ये नाही तर चौकारामध्ये बदली केला गेला. 4 धावा अलिमगड संघाला मिळाल्या. चांगलं क्रिकेट. सिच्युएशन देखील तशीच आहे राजू सर. जिंकू किंवा मरू हे सिच्युएशन आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिंकणं गरजेचं आहे. जो जिंकणार त्याचं स्थान या स्पर्धेमध्ये कायम राहणार आणि जो हरणार त्याचं स्थान मात्र कायम राहणार नाही.
यावेळी दूरवरून फटका खेळायचा होता, जागेवरून स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं. पंच भरपूर उशिराने फिरले आणि अखेरकार आमच्याकडे वाईटची घोषणा केली. हितरक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. आपण जाऊया थर्ड अंपायरकडे, पाहूया काय घडले. चेंडू निर्धाव आहे, फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू डॉट आहे. तिसरं षटक समाप्त झालेलं आहे. आपण धावसंख्येचा विचार केला, धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 33 धावा. बघा आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये एक आधार कार्ड सापडलेलं आहे. गोपाळ बालाजी गाडे असं त्या आधार कार्डवरती नाव आहे आणि पत्ता आहे नवी ताडाली, हनुमान मंदिर, कामतगर, भिवंडी, ठाणे. सामना चालू करायचा आहे. विनंती असेल वेळ थोडासा कमी खर्च करा. एक मॅच अजून झाले आहे, बाकी आहे अजून. यानंतर अजून एक सामना आहे. सो प्लीज पंच आपण देखील दक्षता घ्यायची आहे. फिल्डिंगची विवरचना लावायची आणि गोलंदाजी करण्याकरता अंतिम षटकाकरता प्रभाकर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रभाकर सज्ज होणार. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दोन फलंदाज पाहायला मिळतात, संजय आणि अतिश. सध्याच्या घडीला आपण अतिशच्या फलंदाजाचा विचार केला तर चांगलं क्रिकेट तो साकारतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. संजय मात्र 4 धावेवरती खेळतोय. अंतिम षटक मार्गस्थ, धावसंख्या 33. यावेळेस फुलटॉस चेंडू, टायमिंग व्यवस्थित नाहीये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली पाहावं लागेल. अतिशय बाद होतो या चेंडूवरती. बघा फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती त्याला योग्य तो समाचार घेता आलेला नाहीये. यष्ट्यांच्या मागे अगदी सुंदर क्षेत्ररक्षण झालं. झेल पकडण्यामध्ये यष्टीरक्षक यशस्वी ठरला आणि अखेरकार अतिशय जो धोकादायक वाटत होता त्याला बाद करण्यामध्ये प्रभाकरला यश आलं. गणेश येतोय आणि यावेळेस चांगला फटका तो खेळतोय. लेग साईडच्या दिशेमध्ये चेंडू खेळण्यामध्ये त्याला यश मिळालं. यावेळेस
एक धाव पूर्ण झाली, दुसरी धावेकरता फलंदाज धावतोय आणि 2 धावा पूर्ण झाल्या. 35 धावा लागली धावपळकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती प्रभाकरने विकेट मिळवला, दुसरा चेंडू 2 धावेमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस मोठा फटका, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा घणाघाती प्रहार होतोय. फलंदाज गणेशच्या बॅटमधून आलाय षटकार. पॉवरफुल फलंदाजी आता मात्र यावेळेस फलंदाज गणेश करतोय. काय सुंदर फटका त्याच्या बॅटमध्ये आला होता. बरोबर त्याच्या रैजीमध्ये हा चेंडू होता आणि अखेरकार चेंडूला सीमा बाहेर पाठवण्यामध्ये गणेशला यश आलं. 41 धावा या लागल्या गेल्या. यावेळेस देखील त्याच दिशेने चेंडू वेगाने सरसावतोय. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न चांगले पाहायला मिळाले आणि अखेरकार क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉलचा खेळ पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने चेंडू पायाने सीमारेषे बाहेर ढकलण्याचं कार्य केलं आणि गणेशला 4 धावा मिळाल्या. चौकार येतोय. पंचेचाळीस धावा या झालेल्या आहेत. धावसंख्या 45 झालेली आहे. गणेश आता मात्र चांगलं क्रिकेट खेळतोय. फुलटॉस चेंडू यावेळेस मिड विकेटला क्लिअर होणार का? जबरदस्त फटका, चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गणेशच्या बॅटमधना हा तिसरा चांगला फटका आला. षटकार. बघा, युवांशी 11ला वाटलं देखील नव्हतं की त्यांनी तर अभ्यास केला होता नरेश, दशरथ, संजय, प्रल्हाद याचा. मात्र पेपर आला गणेशचा, जो वैयक्तिक 4 धावांवर खेळतो. 18 या धावसंख्या खेळतो 4 चेंडूंमध्ये. पहिला चेंडू जेव्हा त्यांनी फटका खेळला होता 2 धावा काढण्याचा मुभा त्याची नव्हती, पण यष्टीरक्षण तो चेंडू सोडला मुद्दामून का तर गणेशला स्ट्राईक मिळावी. आणि बघा गणेशला स्ट्राईक मिळाली आणि त्याचा फायदा त्याने बरोबर उचलला. धावसंख्या 51 झालेली आहे. आता ही टोटल फार चांगली पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त 15 धावा बनवण्यामध्ये यश आलं होतं टीम जरीमरी क्रिकेट संघ अलीमगरला. त्यानंतर मात्र काय सुंदर पलटवार झाला. टॉप गेअर मध्ये त्यांची गाडी पळायला सुरुवात झाली आणि गणेश नावाचा ड्रायव्हर आता मात्र चांगली ड्रायव्हिंग करतोय, चांगल्या धावा जमा करतोय. ही चांगल्या खेळीची ओळख आहे. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, हलक्या हाताने चेंडूला ढकलण्याचं कार्य केलं गेलं. चेंडू फायनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. 1 पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होणार आणि अखेर या प्रयत्नामध्ये फलंदाज यशस्वी राहिला. 2 धावा पूर्ण झाल्या आणि अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती झाली. पहिला डाव समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली जाणार तब्बल 53 धावा. येणारे 24 चेंडू आणि 54 ची गरज असणार टीम युवांशी पिंपळा संघाला. धन्यवाद. यानंतर सज्ज राहायचंय टॉस करण्याकरता स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाले विरुद्ध पॉवर शेला. दोन्ही संघटक आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. पुन्हा एकदा आपण टॉसच्या दिशेने वळूया. रामूशेठ प्रतिष्ठान ताडाले विरुद्ध पॉवर शेलार. नंदू पाटील सर आपणास विनंती करतो आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. अलीमगड संघाचे नंदू पाटील सर आपणास विनंती असेल आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. पोलीस अधिकारी आहेत ते महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये, त्यांना विनंती असेल पण टॉस करण्याकरता यायचं आहे.
नक्कीच आम्हाला खूप अभिमान वाटतो. महाराष्ट्र पोलीस अधिकारी आहेत ते, आमच्या महाराष्ट्राचे पोलीस आहेत. वेलकम साहेब, तुमचं स्वागत आहे दमण नगरीमध्ये. आपल्या हास्य आपण टॉस करायचं आहे. विनंती असेल पुढे यायचं आहे. नंदू पाटील साहेब त्यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. अधिकारी आहेत महाराष्ट्र पोलीस या खात्यामध्ये. पॉवर शिला संघ आपण त्वरित यायचं आहे. विनंती असेल. नंदू पाटील साहेब यांच्या हस्ते अभिमानाची गोष्ट आहे की एक चांगला टॉस केला जातोय. हेड असा कौल आहे आणि टेल आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतो पुन्हा एकदा आपण विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. पाहुण्यांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठ सजवायचं आहे. शेला संघ आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. नाणेफेकी जिंकलेली आहे. टॉस फार महत्वाचा होता आणि मॅच देखील महत्वाची आहे. निर्णय बॅटिंग करताना कोणत्याकडे जास्त अपेक्षा असतील? दोन फिल्डर आहेत, किती धावा बनवण्याचं कार्य करतील? 50 पर्यंत जायचा प्रयत्न करू. इथे आलात तुम्ही दमण नगरीमध्ये, एन्जॉय केली स्पर्धा कशी वाटली? खूप छान. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेकी गमावलेली आहे. ताडाली संघ सर्वप्रथम गोलंदाजी करायची आहे. अपेक्षित होतं की गोलंदाजी करावी लागणार. जवळजवळ मनासारखं झालेलं आहे आणि जेव्हा काही गोष्टी मनासारख्या घडत असतात तेव्हा खेळ देखील चांगला पाहायला मिळतोय. आता कोणत्या अनुषंगाने ताडाली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल? हो, चांगल्या रीतीने. कोणत्यावरती जास्त विश्वास असेल की धावा अडवण्याचं कार्य करतील? आहे, गोपाल आहे, मी आहे, महेश आहे, योगेश आहे. धन्यवाद. विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान या टॉस संपन्न झालेला आहे. टॉस पॉवर शेलाने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षाकडे. धन्यवाद. बघा, मॅचचं विश्लेषण आपण बघितलं. जयंत पाटील तर 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर गणेशने जी सुरुवात केली फलंदाजीला, शेवटचे 12 चेंडूंमध्ये तब्बल 38 धावा इथे जमा करण्यात यश आलं. खास करून उमेश यांनी 18 दिल्या आणि प्रभाकर यांनी 20 दिल्या. चोपन्न धावांचं विशाल असं लक्ष आहे युवांशी इलेव्हन पिंपलास या संघासमोर. करो या मरो, डू ऑर डाय की सिच्युएशन और ये मॅच. जो जिंकेल तो पुढे पात्र आणि जो हारणार त्याला नक्कीच या स्पर्धेला रामराम करावं लागेल. आणि पुढच्या वर्षी जरूर तुम्ही तयारी करा, मोठ्या जोशाने, मोठ्या जोमाने, नवीन ऊर्जेने. आणि आपल्या कुठे चुका झाल्या त्याच्यावर चिंता नको तर चिंतन करा. कारण चिंता केल्याने अजून समस्या वाढतात. चिंतन केलं ना की त्या समस्या सॉल्व्ह होतात. आणि तसंही सर्व खेळाडू अनुभवी आहेत कारण 40+ क्रिकेट आहे. चोपन्न धावांचं विशाल लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी युवांशी इलेव्हन पिंपळा संघाची जोडी खेळपट्टीवर. प्रभाकर आणि विनेश. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल टिपतो बिग विकेट. मोठा फलंदाज बाद होतोय युवांशी इलेव्हन पिंपळा संघाचा प्रभाकर.
अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देते. गोलंदाज नरेश सफलता मिळून दिली आपल्या संघाला. शून्यावर भोपळाईने बोलता प्रभाकर निराश पावलाने आता मैदान सोडताना पाहूया. ऍक्शन रिप्ले मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, प्रहार केला होता चेंडूवर. क्षेत्ररक्षकाने कुठल्याही प्रकारची मिस्टेक केली नाही, चूक केली नाही. वेल जज कॅच. न्यू बॅटर किशोर मैदानाच्या आतमध्ये जातोय. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना. युवान शिलम पिंपलास आणि जरीमरी क्रिकेट संघ आलिमगर. जो जिंकेल त्याचं स्थान या स्पर्धेमध्ये कायम राहील, जो पराभूत होईल त्याचा प्रवास समाप्त. पण एक लक्षात घ्या, येताना जाताना आपला प्रवास सुखाचा होईल याकडे लक्ष द्या सर्व संघांनी. नरेश पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. इनसाइड आउटचा फटका, अजून एक गडी बाद. हो हो हो, बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केलेला आहे. नरेश खूप चांगली गोलंदाजी करते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दोन जबरदस्त मोठे हादरे युवान शिलम पिंपळा संघाला दिलेले आहेत. दोन्ही फलंदाज शून्यावर बाद. धावा धावपलकर 0. हे पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक दक्ष होता 38 सर्कल मध्ये. अप्रतिम झेल. दर्शन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. दर्शनला शुभ दर्शन द्यावा लागेल आपल्या संघाला जर विजय मिळून द्यायचा असेल तर. विकेट हॅट्रिक वर येते गोलंदाज नरेश. आतापर्यंत या स्पर्धेवर आपण नजर टाकली तर 2 विकेटच्या हॅट्रिक पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी विकेटची हॅट्रिक पूर्ण होईल का? चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. मिडॉनला चेंडू. दर्शन एक धाव पूर्ण करतोय. तिसऱ्या चेंडूवर एक धाव आली. पॉवर प्लेच्या षटकामधील खातं खोलतोय दर्शन. अकाउंट ओपन केलं जात आहे संघाचं. 2-1 अशी स्थिती सध्या पाहतो युवान शिलम पिंपलास या संघाची. विनेश खेळपट्टीवर आता स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा नरेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. स्विंग केलेल्या चेंडूला. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा षटकार. काय फटका केला होता, जबरदस्त लापटेट फटका. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या पुढे जाताना धाव फलकावर 7. विनेशचे हे वैशिष्ट्य आहे, खासियत आहे. नेहमी तो चौकार किंवा षटकाराने आपलं खातं खोलत असतो आणि तेच बघायला मिळालं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आतिश दक्ष झेलाचा स्वागत करतोय. एव्हरीडे इज नॉट संडे. आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल विनेशला बाद. आतिशने खूप चांगला झेल टिपला. फलंदाजी खूप चांगली केली आतिशने. आता झेल कोणाचा टिपला तर विनेशचा. तिसरा धक्का युवान शिलम पिंपळा संघाला. धावा धाव फलकावर स्थिर 7. काय गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी. पॉवर पेश करताना नरेश. महत्वाचे 3 गडी बाद झाले आहेत. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज पॅव्हेलियन कक्षामध्ये डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. 3-7 अशी खराब स्थिती. उमेश न्यू बॅटर क्रमांक 5 वर खेळण्यासाठी. षटकातील हा शेवटचा चेंडू. खूप धारदार गोलंदाजी. कट करायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यस, फिल्डिंग करणाऱ्या आलिमगड संघाकडून रेफर करण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी.
फेअर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये निश्चितच आपण ऑफस्टम्पच्या दिशेने वळताना बघितला तर अशा प्रकारे रिव्यू कायम आहे. आलिमगड संघाचा निर्धाव चेंडू जातोय. अशा प्रकारे धावा आहेत धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 विजयासाठी अजून 46 धावांची आवश्यकता असेल. इथून पिंपळा संघाला. प्रभाकर लवकर बाद झाला 0वर. त्यानंतर बाद झाला किशोर 0वर बाद झाला. विनेशने एक षटकार लगावला. सांघिक त्याने आपल्या संघासाठी फक्त आणि फक्त 6 धावा जोडल्या. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 3 गडी बाद झालेत. शेवट देखील इथं खूप गोड केला होता जरीमारी क्रिकेट संघ अलिमगड या संघाने. आणि सुरुवात देखील इथे छान केलेली आहे. गोलंदाजी करत असा नरेश याने. अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल अलिमगड या संघाला. आणि याउलट आपण विचार केला युवांशी 11 पिंपलास या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर इथून गेअर चेंज करावं लागेल. 4थ्या 5व्या गेअरवर त्यांना गाडी चालवावी लागेल. म्हणजे गाडी सुसाट निघेल. प्रल्हाद चेंडू हवेमध्ये आहे. आतिश जज करतोय. बघूया तिथे काय घडलंय. बघूया तिथे काय घडलंय. तर निश्चितच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. षटकार नाहीये. जबरदस्त फिल्डिंग. पण पंच आम्हाला सांगा किती धावा झाल्या या चेंडूवर. फक्त 12वा खेळाडू तुमचा येईल. फक्त 12वा राखीव खेळाडू असेल याची नोंद घ्या. नाहीतर बघा इव्हान शिलम पिंपलाज आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा.
पंच या चेंडूवर धावा किती झाल्या आम्हाला सांगा. फक्त एकच धावा आहे ना. यस. आणि फलंदाज बाद आहे. धावबाद स्वरूपामध्ये मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. एकच धावपलक. तिसरी धाव घेताना धावबाद झाले. यस. दर्शनच्या खेळीचा अंत झालेला आहे. धावा आहेत धावपलकावर 10. 54 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल युवांशी इलेव्हन पिंपलासला. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पिंपलास आणि आलिमगड. न्यू बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये दर्शन धावबाद झालेला आहे. प्रल्हाद पुन्हा एक सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्या. पहिल्या षटकामध्ये नरेशने काय गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा दिल्या आणि 3 विकेट आपल्या संघासाठी त्याने मिळून दिले होते. प्रल्हाद स्टेप आउट केलेला आहे. क्षेत्ररक्षक एका हाताने झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय. जबरदस्त झेल. अफलातून झेल गणेश यांनी टिपलेला आहे. मिड विकेट सीमारेश्वर. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. पाचवा फलंदाज बाद होते. सागर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना काय गोलंदाजी प्रल्हादची देखील बघायला मिळते. धारदार गोलंदाजी. आलिमगड संघ आता मात्र एक जबरदस्त खेळ सादर करते. पूर्ण एनर्जीनुशी मैदानामध्ये उतरताना आलिमगड संघाला आपण बघितलं. आता गडी बाद झाल्यात 5. इथून आता सागरला आणि योगेशला चांगला खेळ, चांगला डावाला आकार द्यावा लागेल. संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर दोघांकडे चांगली क्षमता आहे, ती त्यांना सिद्ध करून दाखवावी लागेल. सध्या तरी आलिमगड संघ चांगल्या सुस्थितीमध्ये बघायला मिळतोय. धावपलकावर फक्त आणि फक्त 10. विजयासाठी अजून धावा बनवाव्या लागतील. 44 चेंडू शिल्लक आहेत. 16 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. म्हणजे हायलाइट क्रिकेट ज्याप्रमाणे आपण दूरदर्शनवर पाहतोय तशा प्रकारचा हायलाइट खेळ सादर करावा लागेल. प्रल्हाद पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर राईट आर्मवर द विकेट. सामोर जाईल बॅटर सागर. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चांगला चेंडू फलंदाजाला रीड करून टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. प्रल्हाद देखील खूप सुंदर गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र फ्रीडम दिलं जात नाही फटका खेळण्यासाठी. अचूकता आणि भेदकता गोलंदाजी मध्ये आता बघायला मिळते प्रल्हादच्या. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक धावपलकावर जोडली जाईल अवांतर स्वरूपामध्ये. धावसंख्या वाढते 11. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट बॉल असेल आणि निश्चितच आता एक धावसंख्या धावपलका 11. चला वेल खूप या सामन्यासाठी घेतला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्री बॉल. चेंडूला अलॉंग द कार्पेट खेळून काढलेल्या ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दक्ष. फक्त एकच धाव मिळेल सागरला. धावसंख्या पुढे जाताना स्कोर बोर्डवर 12 धावा. सिंगलने आता काही फरक पडणार नाही आलिमगड संघाला. या उलट पिंपलास संघाला सामना जिंकायचा असेल तर हवाई मार्गाचा अवलंब करावा लागेल. हवाई फायर करावा लागेल. डबल माइंडेड झाला होता फटका खेळण्यासाठी. एस्टनच्या मागे चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. एक धाव जोडली जात आहे कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 13.
प्रल्हाद पुन्हा एकदा तयार गोलंदाजीच्या बोहल्यावर. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक झेल टिपला. अजून एक गडी बाद. बघा झेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये जल्लोष बघायला मिळते. सागर बाद. अजून एक गडी बाद होते युवांशी इलेव्हन पिंपळा संघाचा. अशा प्रकारे धावा धावपलकावर 13 आणि गडी बाद झाल्यात 6. खराब स्थिती, नाजूक स्थिती बघायला मिळते पिंपळा संघाची. बारा चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. उमेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रल्हादने दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल त्याने गोलंदाजी केली. चांगला स्पेल त्याचा बघायला मिळाला. षटकाचा 4 धावा देत 2 गडी बाद केले. नरेशने 8 धावा खर्च केल्या होत्या. 3 गडी त्याने बाद केले होते. त्याची गोलंदाजी देखील खूप घातक बघायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फॉल ऑफ विकेटवर आपण नजर टाकली. पहिला बॅटर 0वर, दुसरा बॅटर 0वर, तिसरा फलंदाज 7 धावांवर बाद झाला, चौथा 10 धावांवर बाद झाला, पाचवा 10 धावांवर, 6वा फलंदाज 13 धावांवर बाद झालेला आहे. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आतिशने फलंदाजी खूप सुंदर जबरदस्त लाजवाब खेळ सादर केला. 22 धावांचं योगदान दिला. आता गोलंदाजीमध्ये देखील त्याला चांगली करामत करून दाखवावी लागेल संघाला विजय मिळून द्यायचा असेल तर. 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता. चेंडूला उडवलंय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. योगेशच्या बॅट मधून हा षटकार आला. षटकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावफलकावर 19. या फटक्यांची आवश्यकता आहे. षटकार ठोकावे लागतील कारण 6 फलंदाज झटपट बाद झालेले आहेत. इथून डाव सावरावा लागेल. कुठल्या तरी एक खेळाडूला खेळपट्टीवर मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल. चेंडू शिल्लक आहेत 11. धावा बनवाव्या लागतील 35. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. योगेश याच्याकडे क्षमता आहे. त्या कॅपॅसिटीचा तो प्लेअर आहे. कारण सामनाही तितकाच महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल त्याचा प्रवास चालू राहील आणि जो पराभूत होईल तो नक्कीच या स्पर्धेतून बाहेर होईल. डू ऑर डाय की सिच्युएशन दिस मॅच. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. अजूनही भरोशाची जोडी खेळपट्टीवर आहे पिंपळा संघाची. पुन्हा एकदा आतिश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला बॅकफूटवर जाऊन कट केले. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू झाले अतिशय वेगाने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. योगेश आता मात्र जलवे दाखवतोय मैदानावर. या चौकारच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 23. 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा आतिश तयार बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर योगेश. 3 चेंडूंचा आतापर्यंत योगेशने सामना केलेला आहे. 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 11 धावांवर खेळतोय. चेंडू मात्र लेमन कट. क्षेत्ररक्षक झेपावतोय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला. 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 24. 9 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची आवश्यकता.
मजबूत पकड निर्माण केली आहे अलिमगड संघाने असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 9 चेंडू 30 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू होता, समाचार घेता आलेला नाही. 1 धाव उमेश पूर्ण करतोय. इक्वेशन धावसंख्येमध्ये बदल होतोय आता. चेंडू शिल्लक आहेत 8 धावा बनवाव्या लागतील. 29 आतिश पुन्हा एकदा तयार. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, उचलणार फेकणार. वेळ होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याची. 28 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 गेंदे और 28 रन की जरूरत है यहाँ पर. 7 गेंदे बचे, 28 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. धीरे धीरे ये मैच अभी कठिन होता जा रहा है युवांशी इलेवन पिंपलास टीम के लिए. जी हाँ, बिल्कुल कहा आपने, बिल्कुल सही कहा. इनसाइड आउटचा फटका आहे. स्वतः गोलंदाज झेपावतोय आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का. उमेश बाद होते. धक्का क्रमांक 7. 7वा गडी बाद झालेला. धावा धावपलकावर कायम आहेत. 26 विजयासाठी आता अंतिम षटक. 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर विजय मैदानाच्या आतमध्ये जातोय. सहा चेंडू 28 धावा. विजय न्यू बॅटर. आता मात्र जबरदस्त स्ट्रॉंग पोझिशन मध्ये टीम जरीमरी आलिमघर. ग्रुप एच मधील हा सामना मिहिर स्पोर्ट्स बरोडी संघाने या स्पर्धेमध्ये लगातार 2 सामने जिंकून तो संघ टॉप वर राहिलेला आहे. ग्रुप एच चा आपण जर विचार केला तर विजयी संघ ठरलेला आहे. रनर टीम कोणती असेल पूल एच ची, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. अंतिम षटकासाठी नंदू. आगरी समाजाचं नेहमीच एक पाऊल पुढे एपीआय आहेत. नंदू पाटील ऑलवेज 1 स्टेप अहेड. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही योगेश द्वारा. चेंडू जातोय निर्धाव. 5 चेंडू 28 धावांची आवश्यकता. म्हणजे 5 चेंडूंवर 5 षटकार ठोकावे लागतील. 5 गेंदे और 28 रनों की यहाँ पर जरूरत है. हर एक गेंद को सीमा रेखा पार भेजना होगा युवांशी इलेवन पिंपलास टीम के बल्लेबाजों को. एक तो फेंक दिया तारामंडल में. 6 रन. बेहतरीन छक्का. तारामंडल में गेंद को फेंक दिया 6 रनों के लिए. 6 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन. अभी भी जीतने के लिए कुल गेंदे बची है 4 और रन चाहिए 22. 4 गेंदे बचे, 22 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. काय फटका खेळला होता. भिंगरी शॉट होता. बत्तीस धावा धावपलकर. 4 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. नंदू पाटील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामोर जाईल योगेश. 4 षटकार ठोकावे लागतील. बॅकफुट पंच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय की नाही बघायचंय. यस, चेंडू गेला सीमा पार. चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते धावपलकर 36. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 3 षटकार जर लगावले योगेशाने तर 500 रुपयाचा पुरस्कार बाळाराम पाटील यांच्या
हस्ते दिला जाईल. सुवर्ण संधी आहे. क्यों नहीं, कैशियर भी है वो, उनके बायात का खेले, जरूर 500 मिलेंगे. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 5000 अल्पेश म्हात्रे विद्यमान सरपंच पिंपळास यांच्याकडून दिला जाईल. हा पुरस्कार योगेशला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जाते निर्धाव. 2 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची आवश्यकता. आता मात्र जवळ मिशन इज इम्पॉसिबल, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा पूर्ण करावे लागतील विजय मिळवण्यासाठी. नंदू पाटील पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. समोर जाईल योगेश. एकटा योगेश लढला खेळपट्टीवर. प्रतिकार त्याने केला. 22 धावांचं त्याचं योगदान. बाकी फलंदाजांनी फक्त हाजेर लावण्याचं काम केलं. एकाकी किल्ला लढवतोय. 1 मॅन आर्मीची भूमिका तो पार पाडतोय. इनिशियल ओव्हर मध्ये फटक्यांची, मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. ते फटके आले नाहीत. आता मात्र विजयाकडे अग्रेसर होताना जरी मरी आलिंगर रिव्हर्सचा फटका. आजच्या दिवसामधील हा सर्वोत्कृष्ट फटका बघायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. स्विच इट. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता विजयाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 42 धावा. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 12 धावा. एक लिगल चेंडू टाकावा लागेल गोलंदाज नंदू पाटील याला विजय मिळवण्यासाठी. 1 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नंदू तयार बॉलिंग मार्कवर. बॅकफुट पंच. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि ह्याच बरोबर 7 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. जरी मरी आलिमगर संघाने मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. युवांशी लिओन पिंपळास. जरी मरी आलिमगर आपण दिनांक 29 डिसेंबरला बरोबर रविवारी इथे 8 वाजता तुमचा सामना खेळवला